कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी योजनांच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एका पाठोपाठ एक अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले जात असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. निवडणुकीचा काळ सुरू असल्यामुळे राज्यातील शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर जमा झाले पाहिजे असा देखील प्रयत्न आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीएम किसान योजनेचे पैसे, नवे तर पीक विम्याची रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे एकूण 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये, म्हणजेच की या 2 हप्त्यांचे झाले एकूण 4,000 रुपये. आणि त्यानंतर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याचे 17,500 रुपये, म्हणजेच की हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देखील आता जमा होणार आहे. म्हणजेच की यांची जर बेरीज केली म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,500 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 21,500 रुपये अशी रक्कम आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. आता हे सर्व पैसे खात्यावरती जमा होणार हे तर आपल्याला माहित झालं, परंतु हे पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, आज पैसे कधी जमा होणार, आज पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तसेच आता सरकारने काही नवीन नियम लागू केले असल्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की योजनेच्या लाभाकरिता शेतकऱ्यांना देखील काही कामे करावी लागणार आहेत. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीक विम्याच्या म्हणजेच की लाभासाठी तुम्हाला काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सरकारनं सांगितलेले कामे जर तुम्ही करताल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी म्हणजेच की बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये येत आहेत. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, परंतु आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता सरकारने स्पष्ट केले की उशीर झाल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तसेच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, म्हणजेच की या 2 हप्त्यांचे किती तर एकूण
4,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर थेट डेबिटच्या माध्यमातून हे सर्व पैसे जमा होणार आहेत. राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत. सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची तरतूद देखील करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील. पैसे जमा होणार हे तर माहीत झालं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये आगामी निवडणुकांचे वातावरण आहे आणि निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल या ठिकाणी उचललं आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत असताना या पार्श्वभूमीवरती सरकार काय करत आहे तर शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न देखील सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता कोणतीही तांत्रिक अडचण न येता हे पैसे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे हे थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि फक्त हे 4,000 रुपयेच नव्हे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे किती तर एकूण 4,000 रुपये. तर फक्त हे 4,000 रुपयेच नाही तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पावसाअभावी किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत आहेत. परंतु एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून काही नियम देखील लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांनी काही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला वाटत असेल की हे 4,000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये या 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आपोआप खात्यावरती जमा झाले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तसंच पीक विम्याची रक्कम देखील खात्यावरती जमा झाली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला सरकारनं सांगितलेली काही कामे करावी लागतील आणि जे जे शेतकरी सरकारनं सांगितलेली कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता PM किसान योजनेच्या लाभासाठी, नमो शेतकरी योजनेच्या लाभासाठी आणि पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुम्हाला कोणती कामे करावी लागतील. आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते बघूयात. त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार ते बघूयात आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला. तर शेतकरी मित्रांनो, आता निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा झाले पाहिजे याचा देखील सरकार आता प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. परंतु आता योजनेच्या लाभासाठी म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, PM किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीक विम्याच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की आम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून सर्वात आधी आमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. तर बघा, पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की EKYC करणे. तुम्हाला देखील माहीतच असेल की कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभाकरिता EKYC हे अनिवार्य आहे. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल किंवा PM किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर कोणत्याही योजनांचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता तुमची EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही EKYC केली नसेल तर तात्काळ EKYC करा. EKYC कुठे करावी तर बघा, EKYC करण्यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन बायोमेट्रिक किंवा OTP द्वारे EKYC करू शकता. ज्या देखील शेतकऱ्यांनी
KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप देखील KYC केले नसेल तर तात्काळ KYC करा. तुम्हाला वाटत असेल की आमच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा झाला पाहिजे, PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला पाहिजे, पीक विम्याची रक्कम देखील आमच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता आजची आज तुम्ही KYC करून घ्या. कारण की सरकारनं KYC करणे अनिवार्य केले आहे. जे शेतकरी KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा काय होतं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसतं, त्यामुळे पैसे तर मंजूर असतात परंतु खात्यावरती जमा होत नाहीत. त्यामुळे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या. म्हणजेच की ही 2 कामे करणे आवश्यक आहे. पहिलं महत्त्वाचं काम KYC करा आणि त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करा. ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार. तर बघा सरकारने एकदा पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली की सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत असतात. त्यामुळे राज्यातील कोणत्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी आणि PM किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करायची हे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या. आता एकंदरीत जर बघायला गेलं म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी कोणती कामे करायचे हे तर आपण बघितलं, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वात आधी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे बघूया. तर आता एकंदरीत जर बघायला गेलं खरं तर नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी म्हणजेच की सरकारला वाटप करायला उशीर झाला आहे. नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही कारणास्तव सरकारला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता बघा या ठिकाणी म्हणजेच की निवडणुका सध्या सुरू होत आहेत. म्हणजेच की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकार शेतकरी मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच की निवडणुकीच्या आधीच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता सध्या जर बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारी या दिवशीपासून सुरू होत आहेत. म्हणजेच की 5 फेब्रुवारी या दिवशी देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या आधीच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे हा 31 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता एकत्र जमा होणार का. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे पैसे म्हणजेच की 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार हे तर फिक्स झालं आहे, परंतु एकाच वेळी हे पैसे जमा होणार नाहीत. सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी तर 31 जानेवारी या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. 5 फेब्रुवारी या दिवशी काय आहे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या आधीच पैसे जमा होतील. म्हणजेच की 31 जानेवारीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा समोर आलेल्या माहितीनुसार
1 फेब्रुवारी या दिवशी देशाचे अर्थसंकल्प आहे, म्हणजेच की देशाचे बजेट आहे आणि या बजेटमध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी म्हणजेच की अतिशय महत्त्वाची घोषणा करू शकते. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते आणि 1 फेब्रुवारी या दिवशी अर्थसंकल्प असल्यामुळे साधारणतः 1 फेब्रुवारीच्या आसपास या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच की साधारणतः एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता जमा होतील. 31 जानेवारी या दिवशी नमोचा 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर 1 फेब्रुवारीच्या आसपास PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता अवघ्या काही दिवसांमध्ये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे आता नक्कीच सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, त्यानंतर PM किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे आपण बघितलं आहे. त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर बघा, राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येणार होता. आता कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार याच जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार होती. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी अखेरीसपर्यंत म्हणजेच की 31 जानेवारीपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा केली जाईल. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्याचं देखील सध्या सांगण्यामध्ये येत आहे. मग एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असं देखील सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि पीक विम्याची रक्कम अशा पद्धतीने या 3 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. पुन्हा एकदा सांगत आहे, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 31 जानेवारीपर्यंत जमा होईल. त्यानंतर या ठिकाणी PM किसान योजनेचा 22वा हप्ता 1 फेब्रुवारीच्या आसपास आणि पीक विम्याची रक्कम देखील आता जमा होण्यास सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. या योजनांचे पैसे म्हणजेच की 2 ते 3 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा झाले तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशांनी KYC करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे ऐन संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता पैसे आपल्याला बघायला मिळतील. तुमची KYC झाली आहे का? जर झाली नसेल तर KYC करा. जर तुमचा इतर काही प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. जर माहिती चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.